प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढणार नाही, आधी मोदी शहांवर कारवाई करा, मग आमच्यावर कारवाई करा. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ठणकावलं. नालायकांच्या यादीत उद्धव ठाकरे पहिले. ठाकरेंना उत्कृष्ट मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज. उद्धव ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार. वंचित बहुजन आघाडीला अमरावतीत मोठा धक्का. पक्षादेश धुडकावत थेट जिल्हाध्यक्षांनी दिला काँग्रेसला पाठिंबा. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडेंचा करणार प्रचार. महायुती आणि महाविकास आघाडीचे मुंबईतले उमेदवार अद्याप ठरणार. भाजपच्या 6 पैकी 2 जागांवर उमेदवार जाहीर, तर महायुतीच्या उर्वरित 3 जागांचं घोंगडं अजूनही भिजतंच. पंतप्रधान बनावं असं फडणवीसांचं स्वप्न होतं. मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले. संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल. रणजितसिंह मोहिते यांच्यावर भाजपचा आघोषित बहिष्कार. भाजपने रणजितसिंह मोहितेंना माढा मतदारसंघाच्या प्रचारापासून ठेवलं दूर. घड्याळासाठी काम करणाऱ्या महिलेला कामावरून काढलं. अजित पवारांचा रोहित पवारांवर आरोप. धमकी दिली असती तरी लोकांनी निवडून दिलं असतं का? सुळेंसह रोहित पवारांवर निशाणा. अमरावतीतून दिनेश बुब निवडून येणार. रवी राणांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये. बच्चू कडू यांचा रवी राणा यांना इशारा. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातच कमी मतदान. 2019च्या तुलनेत मत टक्का घसरला. निवडणूक आयोगापुढे पुढील टप्प्यात टक्केवारी वाढवण्याचं आवाहन. राष्ट्रवादी 22 एप्रिलला करणार जाहीरनामा प्रसिद्ध. अजित पवार, सुनील तटकरे उपस्थित राहणार. शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय पवारांनी केला. बावनकुळेंची शरद पवारांवर टीका. पवारांच्या कामामुळे भाजपनं पवारांना पद्मभूषण दिलं. सुप्रिया सुळेंचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. महायुतीचे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे उद्या भरणार उमेदवारी अर्ज. शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत भरणार अर्ज. अमरावतीमध्ये बहुजन मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. नवनीत राणांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 30 एप्रिलला कराडमध्ये सभा. भाजप उमेदवार उदयनराजे भोसलेंसाठी प्रचार सभा. उदयनराजे यांनी सभास्थळाची केली पाहणी. हिंगोलीत भाजपला मोठा धक्का. माजी सभापती दिनकरराव देशमुखांचा पक्षाला रामराम. देशमुखांसह कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश. मुंबईच्या पाणी साठ्यात झपाट्याने घट. 7ही धरणांमध्ये केवळ 22.61% पाणीसाठा. पाणी कपातीबाबत मात्र महापालिकेकडून चालढकल. धाराशिव जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा. फळबागांसह पॉलीहाऊसचं प्रचंड नुकसान. पावसामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. गुरुग्राममध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.